तर मंडळी, सध्या आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी, स्पेशली वाशिम जिल्ह्यासाठी कृषी विभागातर्फे तसेच महाराष्ट्र शासनातर्फे एक नवीन गाईडलाईन रिलीज करण्यात आलेली आहे. स्पेशली ही सर्व जनतेसाठी आणि त्यामध्ये सुद्धा सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे अत्यंत आवश्यक अशी गाईडलाईन आहे. या गाईडलाईनमध्ये काय आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच आपल्या उपयोगाचा व्हिडिओ आहे. तर आपण बघू शकतो की स्पेशली वाशिम जिल्ह्यासाठी ही गाईडलाईन बनण्यात आलेली आहे, गाईडलाईन देण्यात आलेली आहे. मार्च 2026 मधील हवामान खात्याच्या अंदाजानुसार या गाईडलाईनला आकारमान देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की या मध्ये, कारण की उष्णतेची लाट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, ते सर्वांना ज्या बसणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, शेतकऱ्यांनी हे या मार्गदर्शक सूचनेमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर सर्वात आधी जर बघितलं आपण, तर कामाची वेळ आपली सुनियोजित आपल्याला करायची आहे. कामाची वेळ आपली ही सकाळी 12 पूर्वीची असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कडक ऊन टाळता येणार आहे. 2 नंबर जर जे म्हणलं तर वैयक्तिक संरक्षणावर आपल्याला खूप भर देण्याची गरज आहे, कारण की शेतकरी स्वतःला कामात एवढा झोकून देतो की तो स्वतःचं वैयक्तिक संरक्षण करण्यामध्ये कुठंतरी मागे पुढे करत असतो. तर आपल्याला काय करायचं, डोक्याला शेला किंवा टोपी बांधणे आणि सुती कपडे जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यासोबतच हे करत असताना आपल्याला पाण्याचं नियोजन सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करणं आहे, कारण की पाणी जर आपली मेंटेन राहिलं नाही शरीरातलं, तर आपल्याला उन्हाचा तडका बसू शकतो. ताण न लागता थोड्या वेळानं पाणी प्यायचं आहे, हे सुद्धा खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यानंतर जमीन, म्हणजे आता सगळ्यात मेन गोष्ट आहे की शेतीमध्ये आपल्याला फळबाग असेल किंवा उन्हाळी पीक आपण काही घेत असेल, तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, तर जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी पालापाचोळा किंवा आच्छादनाचा आपण उपयोग इथं करू शकतो, जेणेकरून पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे जास्तीत जास्त पाणी जाणार नाही आणि आपल्या शेतीमध्ये ओलावा टिकून राहील. सोबतच आपल्याला सावलीची व्यवस्था आपल्या शेतामध्ये करायची आहे, जेणेकरून आपल्याला थकवा आला असेल त्यावेळेस आपल्याला बसायला उठायला तिथं आपल्याला जागा मिळणार. आणि सगळ्यात शेवटचं आणि अत्यंत आवश्यक असणार म्हणजेच आता आपल्याला ठिबक सिंचनाची व्यवस्था आपल्या शेतामध्ये करण्याची आवश्यकता आहे, कारण की ठिबकमुळे पाण्याची बचत सुद्धा होते आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा चांगले येत असते. तर सर्व शेतकरी मंडळींना माझी या व्हिडिओद्वारे सुद्धा विनंती आहे आणि मार्गदर्शक सूचनेमध्ये सुद्धा आपल्याला सजेशन देण्यात आलेलं आहे की या उष्णतेच्या लाटेमध्ये आपल्याला या 6 गोष्टीचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. तर मंडळी, अपेक्षा करतो की आपण सर्वांपर्यंत ही माहिती अचूकपणे गेली असेल. या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला कमतरता वाटली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आणखी तुम्हाला कृषी विभागामधील कोणत्या व्हिडिओ आपल्याला माहिती जाणून घेण्यात तुम्ही इच्छुक असाल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये द्या. धन्यवाद.